नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आपण टिप्पणीचा चौथा प्रश्न बघणार आहोत। थ्रीटेंड गर्भपात। थ्रीटेंड गर्भपातालाच आसन्न गर्भपात असे पण म्हणतात। यामध्ये गर्भपातास किंचित सुरुवात झालेली असते, परंतु असा गर्भपात पूर्ण होईल अशा अवस्थेत पोचलेला नसतो। तसेच वेळेवर उपचार झाल्यास गरोदरपणा अबाधित राहू शकतो। तर थ्रीटेंड गर्भपातामध्ये बघा, पूर्णपणे गर्भपात झालेला नसतो। तर हा गर्भपात जर समजला तर वेळेत उपचार केल्याने गरोदरपणा अबाधित राहू शकतो। पेशंटची तक्रार काय असते याच्यामध्ये? जननमार्गाने होणारा रक्तस्राव। हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात सुरू असतो, रक्त फ्रेश असते। हा रक्तस्राव आपोआप अचानक थांबतो अथवा तो तसाच चालू राहतो। हळूहळू त्याचा रंग बदलतो, तो तपकिरी गडद किंवा आहे तसाच राहतो। दुसरा आहे वेदना। बहुधा रक्तस्राव वेदनारहित असतो, कंबर पाठदुखी असते। ओटीपोटात थोड्या वेदना असतात आणि रक्तस्राव झाल्यानंतर वेदना कमी होतात। रक्तस्राव झाल्यानंतर वेदना होतात। कारणे: गर्भ रुजण्याची क्रिया एम्बेडिंग व्यवस्थित न झाल्यास, प्लासेंटा तयार होताना गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार झाल्यास। तपासण्या काय काय कराव्या लागतात यासाठी? रक्ताची तपासणी, यामध्ये HbCbC, RFT, LFT, रक्तगट आहे, RH रक्तगट RH फॅक्टरसाठी। RH फॅक्टर म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याला म्हणतात RH फॅक्टर। तर रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन देता यावे म्हणून ग्रुपिंग क्रॉसमॅच केले जाते। लघवीची तपासणी, यामध्ये अल्ब्युमिनसाठी व साखरेसाठी युरिन अल्ब्युमिन शुगर टेस्ट, ठीक आहे, अल्ट्रासोनोग्राफी आणि चौथा आहे ड्रॉपलर। अशा मातेस ताबडतोब दवाखान्यात ॲडमिट करून घ्यावे व तिला योग्य उपचार व परिचर्या द्यावी। पोटदुखी, जननमार्गाने होणारा रक्तस्राव व दर 2 तासांनी म्हणजे O2 म्हणजे ऑक्सिजन, रक्तदाब तसेच ताप, नाडी, श्वसन पाहून त्याची नोंद ठेवावी। सकस व चौरस आहार द्यावा, तसेच दैनंदिन परिचर्या द्यावी। त्यानंतर दिलेल्या उपचारांनी जर मातेस आराम वाटल्यानंतर रक्तस्राव पूर्णपणे थांबून 6 ते 7 दिवसापर्यंत पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे, हे समजून सांगावे। ओझे उचलू नये, थकवा येई असे काम करू नये, मानसिक त्रास होईल अशा भावनेच्या आहारी जाऊ नये, पतीशी शारीरिक संबंध टाळावा असा सल्ला द्यावा व 1 महिन्यानंतर परत दवाखान्यामध्ये दाखवण्यास येऊन गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते की नाही याची तपासणी करावी। आसन्न गर्भपाताचे म्हणजे थ्रीटेंड ॲबॉर्शनचे परिवर्तन मिस्ड ॲबॉर्शन, ब्लड मोल, कर्नियस मोलमध्ये होऊ शकते। तर लवकरात लवकर उपचार केले तर हा ॲबॉर्शन टाळता येतो, नाहीतर मग त्याचे गंभीर परिणाम होतात, म्हणजेच त्याचे परिवर्तन होतात मिस्ड ॲबॉर्शन, ब्लड मोल, कर्नियस मोलमध्ये। यापुढील प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।